हाय गाईज, तर आता वाजलेत 4. मम्मी आणि मी आज आम्ही दोघी जाणार आहोत आरोहीला आणायला शाळेत स्कूटी घेऊन. तर आता मी स्कूटी काढते आणि अर्धा तास लागतो इथून जायला, त्याच्यामुळे 4 वाजताच निघालो. शाळा 4:45 वाजता सुटते, म्हणून मग 4 वाजताच निघावं लागतं. आणि इथे आता मी कुलूप उघडते आपल्या पुढच्या घराचं. उघडलं आता गाडी काढूयात. गाडी इकडे परत कुलूप लावायचे, मग ती चावी त्याच्यातच. आता गाडीची चावी इकडे. तर आता मी तुम्हाला माझी जुनी शाळा, म्हणजे मी तिथं होते, आता पेपर्स चालले त्याच्यामुळे आता मी नाही जात. खूप दिवसांनी मी जाते शाळेत. मी तुम्हाला दाखवते आज माझी शाळा कशी होती. आता मी गाडी काढली बाहेर, मी इथे कुलूप लावते. आता जाऊयात. तिथे गाडी काढली. हळू हळू मम्मी तर काय पळवत नाही गाडी. माझ्याकडे ते बोललं तर ऐकत नाही, म्हणजे नो मी चलाऊंगी. ठीक आहे, चालू द्या. आम्ही चाललोय. मी तुम्हाला माझी शाळा पण दाखवणार आहे आज. आत्ताशी आपल्या घरापासून निघालोय. आता मी तुम्हाला जेवढे स्पॉट आहेत तेवढे दाखवीन, थोडे मध्ये. किडा गेला होता मम्मीच्या डोळ्यात म्हणून थांबलेलो. मम्मीने डायरेक्ट मध्येच थांबवली, साईडला पण नाही घेतली. इकडे आमच्या गावातली शाळा आहे पाठीमागं. आता मी इकडे चाललो आहे, म्हणजे ऑपोजिट साईडला गावातल्या शाळेच्या. हा जो रोड दिसतोय इकडे गेलेला, तिथून आम्ही माझ्या पेपरच्या इकडे जातो ह्या रोडनी, आणि इकडे सरळ शाळेकडे जातो. इथून आता मुखाई, आणि मुखाईतून मग पिंपळ्यात, आणि मग पिंपळ्यातून थोडंसं पुढं गेलं की मग शाळा आहे. रस्ता खूप खराब आहे, त्याच्यामुळं खूप हलत आहे. हा गाडी अशी डुकडुक करते. त्यात आपला ड्रायव्हर एकदम हेवी आहे, त्यामुळं जरा हळूहळू चाललोय. बाई, मी एवढ्या वेळात उचलली असते गाडी. हा जो समोर बांगला दिसतोय, आपल्या बांगल्याच्या चालू झाला होता. आपल्या बांगल्याची पूजा होऊन आता महिना होत आलाय. हा म्हणजे आजच महिना झाला. आज नाही, आज 5 तारीख आहे. 7 तारखेला महिना होईल आपल्या घराची पूजा झालेली. आणि यांचं अजून व्यवस्थित कामाचं प्लॅस्टर पण नाही झालेलं, पण बंगला खूप मोठा आहे. हे झेंडूची झाडे आम्ही इथे येणार होतो शूट करायला, पण नाही जमलं. आता ती झाडं फार सुकून गेलेत, झाडांसोबत फुलं पण सुकून गेलेत, त्याच्यामुळं आता तर काही शूट नाही करता येणार आम्हाला इथं. पण आम्ही येणार होतो. त्याचा वास खूप छान आहे. जोपर्यंत ते ताजेतवाने होते आणि मी इकडे शाळेत येत होते, मी तर त्यांना सुकताना नाही पाहिलं, पण मी त्यांना लहानाचं मोठं होताना पाहिलंय. आता आम्ही 5च मिनिटात मुखाईत पोहोचणार आहे. आम्ही आलोय मुखाईमध्ये. इकडे पाठीमागे महादेवाचं मंदिर आहे, महादेवाचं. आणि आता इकडे चाललोय पुढे. मुखाईच्या मेन चौकातून पुढे आलोय, आणि आता आपण पुढच्या आय गेस 10 मिनिटात पिंपळ्यात पोहोचू. आणि इथे पण एक महादेवाचं मंदिर आहे. आणि मुखाईतलं मी तुम्हाला मेन मंदिर आणि ते कमान दाखवायचं विसरले, सो मी ते जाताना दाखवेन. आता आपण करणार आहोत एंटर पिंपळ्यामध्ये मुखाईतून. तर इथे कुठेतरी देव आहे, इथे वाटतं कुठेतरी इथल्या एरियात. तर आता आपण आलेलो आहोत पिंपळ्यामध्ये. बघा इथे देव आहे, आणि आता आपण पिंपळ्यात. आता 5 ते 6 मिनिटातच आपण पोहोचणार आहे शाळेपाशी. पोल्ट्रीचं नवीन काम चालू आहे. झाडं वगैरे लावलेत पुढच्या साईडने, त्यांनी नारळ, आंबा वगैरे बरंच काय लावलंय. आता इथून सरळ रूटनी जायचं आहे आपल्याला शाळेकडं. आणि लेफ्ट साईडला जो इकडे रस्ता जातो तो जातो आत्तूच्या घरी, आणि इकडे जातो तो जातो जातेगाव शिक्रापूर कुठेतरी जातो. पण आपल्याला जायचं सरळ. सगळ्यात खतरनाकवाला टर्न आहे शाळेकडे जाताना. तर आता आपण 5 मिनिटात शाळेपाशी पोहोचणार आहे. जर मम्मीने गाडी पळवली तर 5 मिनिटं, नाही पळवली तर 10 मिनिटं.
आणि मम्मी तर गाडी पळवेल असं मला काही वाटत नाही आहे. सो आपण अयो मम्मी नको पळू तू मम्मी. पळवली इगो हर्ट कर दिता. मम्मी नको पळू मम्मी. मम्मीची मला भीतीच वाटते गाडी पळवायला लागल्यावर. मम्मी मागच्या मागं उडून पडन ब्रो. आता इथून जायचंय लेफ्ट साईडला. इथे मराठी शाळा आहे 7वी पर्यंत आणि हायस्कूल आहे 10वी पासून 12वी पर्यंत. 50 मिनिटात आम्ही पोहोचणार आहे शाळेपाशी. इथे एक स्मशानभूमी आहे. देखो मैंने कहा था ना मुझे सब पता होता है. आता आपण पोहोचणार आहे. जस्ट 2 मिनिट्स. इथे गणपती इथं नाही पुढं गणपती बसवतात ते पण दाखवते तुम्हाला. ते हे होते अक्षता दीदीचे सासरे बुवा पण मी तुम्हाला दाखवलं नाही. इथे बसतो गणपती. कशी आलोय मम्मी लावते इथे गाडी वळून. इकडे माझी शाळा आतमध्ये. तर मी चाललो घरी. गाडी हिने घेतली. आता मम्मी बोलली की तिच्याकडं दे आता देते म्हणून. मग ती तर आता हवेतच आता कशी पळवती बघा. बांग 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 बांग. सावकाश घे गुड्या सावकाश घे जरा. पडलं बोललं आता कशी हवेत गेली होती. आता आली खाली. तू नाही पाहिलं एवढं काय घोड्याला ओम नमो आदेश. माय प्रोटेक्शन बॅकबोन. आम्ही 5 मिनिटात घरी पोचणार आहे. तुम्हाला माहिती आहे का आता लय पळवली नी गाडी. आता आम्ही 5 मिनिटात पोचणार आहे. आता आम्ही घरी पोचलो. आता जातो मागं ही गाडी लावण्यात मध्ये. बाय बाय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.